नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा मिस आदिती राईट फाईल आणलीत तुम्ही तुमचं लग्न नाही झालंय ना अभिनंदन हे तुझं रेसिग्नेशन लेटर आता तू कंपनीत नाही आलीस तरी चालेल सो मॅम लग्न नाही ना झालंय तुमचं पण म्हणजे जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला इथे काम नाही करता येणार कसं आहे ना मॅम ही अट पेपरमध्ये नाही छापतायत त्याच्यामुळे आम्ही इंटरव्ह्यूच्या आधीच सगळ्या कॅन्डिडेट्सना विचारतो म्हणून तुम्हालाही विचारलं तुम्हाला राग आला असेल तर सॉरी नाही तुम्ही सॉरी म्हणण्याची काही गरज नाही उलट आय एम सॉरी मीच ओव्हर रिॲक्ट झाली नो इश्यूज इट्स ओके मला माहित नव्हतं ना पण मग जर असं असेल ना तर मग हाय नैना हाय यू लुकिंग हॉट यार रिअली काय काम आहे बोल अगं आज आपल्याकडे कल्पेश भाई येणार आहेत ना त्यांच्यासाठी मस्तपैकी ग्रीन टी मागव ना ओके आणि हो त्यांची फाईल टेबलावर काढून ठेव ना एनिथिंग फॉर यू डू थँक्स डिअर मी आहे ना मॅम प्लीज हॅव अ सीट सरांनी बोलवलं की मी सांगते तुम्हाला नाही मला जरा ना बोलायचं आहे तुम्ही बसा खूप काम आहेत मॅम ओके लग्न झालेलं चालतच नसेल तर सांगूनच टाकते लपवाछपी नको एक्सक्यूज मी मॅम मला ना जरा मिनिट हां सर आले चालेल येस मला ना जरा 2 मिनिटं बोलायचं तुमच्या एकच मिनिट मॅम एक मिनिट मला मॅम तुम्ही बसा मी आले आदिती तुझ्या नवऱ्याने आजवर फक्त अक्षर जबाबदारीची जाणीव नव्हती त्याला मी कुटुंब प्रमुख आहे मला माझी जबाबदारी विसरता येत नाही कोणाचाही माझ्यावर विश्वास नाही आहे जिथे विश्वासच नाही तिथे स्वतःला प्रूफ करण्याची संधी कशी मिळेल मला कर्ज काय ग कोणी देईल परतफेडीचं काय देवा का असं वागतोयस मनाचा खूप मोठा गोंधळ उडालाय घर वाचवण्यासाठी ज्याला पैशांची खूप गरज आहे आणि पैसे कमवण्यासाठी नोकरीची पहिल्या इंटरव्ह्यूचा इतका वाईट अनुभव असताना सुद्धा हार न मानता मी इथे आले आणि इथे अशी अट विवाहितांना नोकरी नाही मला काहीच कळत नाहीये देवा काय करू आता तूच यातून काही मार्ग काढ साहेब
साहेब आत्ता जी मुलगी येईल तिच्याकडे बघता क्षणीच मला वाटलं की हिच्यासारखी हुशार आणि निष्ठावान मुलगी शोधून सुद्धा सापडायची नाही. अहो सगळं काही उत्तम आहे तिचं. मी फाईल बघितली ना, तुम्ही बघा. थँक्यू. कामात वाघ असणार वाघ, मी सांगतो ना. सर फाईल. ऑफिसचे सगळे नियम सांगितलेत तिला? येस सर. सांगितलेत ना? हो. पाठवा. शुअर सर. हा मॅडम मॅडम ते कल्पेश भाईचा फोन आला होता. ते निघालेत आणि अमित सरांनी सांगितलंय का ग्रीन टी मागवला का म्हणून. आणि ते फाईलचं काय झालं असं पण विचारत होते बघा. अहो तांगडे, मी एकटी काय काय करू? हे बघा. ताई मी कशाला इथं, तुम्ही मला सांगा ना, मी करतो. हा बरं एक काम करा, हां. बाहेर एक मॅडम बसल्या, त्यांना सरांकडे पाठवा. बर बर. ग्रीन टी. हॅलो, काय करता तुम्ही? सांगितलेलं ना इथे फोन नका करू म्हणून. ऐकत नाही. थांबा 1 मिनिट. मॅडम चला, तुम्हाला बोलवलंय. माझं ना जरा 2 मिनिटं ऐकून घेता का? हो मी काय साहेब आहे आता. नाही पण माझं ऐकून घ्या ना प्लीज. मॅडम अहो साहेब तिकडे वाट बघतायत, लवकर चला नाहीतर मॅडम मला असते. नाही पण मी काय. सॉरी सॉरी सॉरी. टेन्शन घेऊ नका मॅडम, सगळं बोलणं झालंय. नवरे काकांनी सगळं सेटिंग केलंय. तुम्ही इंटरव्ह्यू द्या मस्त. चला 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 चला. अहो नवरे साहेब. ओ मॅडम, अहो तुम्ही इथे काय करताय? आत नाही गेलं? नाही. तांगडेंनी सांगितलं नाही का तुम्हाला? मी त्यांना सांगितलं होतं तुम्हाला निरोप द्यायला. तांगडे पण ना घोळ घालून ठेवतात सगळं. तुम्हाला आत पाठवायला सांगितलं, मॅडम. तुम्ही त्यांना. ते फाईल मिळाली का? फाईलचं सोडा, इथे काय घोळ घालून ठेवलात माहितीये का तुम्हाला? काय? अहो या मॅडमना आत पाठवायचं होतं, तुम्ही दुसऱ्याच मुलीला आत पाठवलं. पण ह्यांनी काय सांगितलंच नाही मला. मी काय सांगू, तुम्ही मला काही विचारलंच नाही. अहो देवाशपथ सांगतो, ह्या इथं नव्हत्या. हा होत्या म्हणजे माझा फोन आलेला म्हणून मी बाहेर गेलेले. एक तर इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे, इथे रेंज येत नाही. अहो पण फोन महत्वाचा का इंटरव्ह्यू महत्वाचा तुम्हाला? फोन पण महत्वाचा आहे. सर हां हां प्लीज प्लीज बसा. फाईल वाचली तुमची मी. नाही तुम्ही मार्केटिंगमध्ये MBA केलं आणि जॉब मात्र इन्व्हेस्टमेंट कंपनीत. नाही मला कारण नाही कळलं का? सर ती फाईल. नाही नाही बघा, तो काही फार मोठा इश्यू नाहीये. मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीत काम करायला आवडेल का, आणि मुख्य म्हणजे ते तुम्हाला जमेल का? सर का जमणार नाही? जमेल? हो म्हणजे प्रयत्न केल्याने सगळं जमतं. जे जमत नाही ते शिकून त्यात पारंगत होण्यात जास्त चॅलेंज आहे. बरं मला सांगा, एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग करण्यासाठी काय महत्वाचं असतं? हो MBA केलं ना तुम्ही मार्केटिंग मध्ये, सांगा ना. त्या प्रोडक्टचं मार्केटिंग करणाराचा त्या प्रोडक्टवरचा विश्वास जास्त महत्वाचा असतो असं वाटतं मला. आणि विश्वास बसावा असं प्रोडक्ट नसेल तर? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की प्रोडक्ट चांगलं नसतं तरी सुद्धा आपल्याला त्याचं मार्केटिंग करावं लागतं, त्याचं ब्रँडिंग करावं लागतं. बऱ्याच वेळा एखाद्या प्रोडक्टची समाजाला गरज नसते तरी सुद्धा आपल्याला त्याचं मार्केट करावं लागतं. सर सॉरी पण मला हे योग्य नाही वाटत. जर एखादं प्रोडक्ट खरंच चांगलं नसेल तर आपण ते प्रोडक्ट चांगलं आहे असं म्हणून मार्केटिंगच्या जोरावर जर का ते विकतोय तर ती क्लायंटची केलेली फसवणूक आहे. नाही नाही मला काहीच कळलं नाही तुम्ही काय म्हणता ते. म्हणजे मला नाही कळलं. जर ते प्रोडक्ट जसं आहे अगदी तसंच आपण क्लायंटला विकलं ना तर तो आपल्याला कधीच सोडून जाणार नाही. त्यांनी काय फरक पडणार आहे? बिझनेस हा होत राहतो, पैसा सुद्धा येत जात राहतो, पण माणसं आणि नाती ही कायमस्वरूपी राहतात. आणि जर का तो क्लायंट सतत आपल्या सोबत असेल ना तर पैसा सुद्धा आपोआप येईल. पटेल आलेत? आज बुकिंग साठी येणार होते ना, पटेल आलेत का? हा हो आलेत, बाहेर बसले. हा हे पटेल आमचे जुने क्लायंट आहेत, दरवर्षी फॉरेन ट्रिपला जातात आपल्याच कंपनीकडनं. आता तुम्हाला एक काम करायचं आहे. आता पटेलांना तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे आणि आपल्या देशांतर्गतच एखाद्या टूरला पाठवायचं आहे, आणि तेही आपल्या कंपनीच्या. मला असं वाटतं की त्यांनी आपलाही देश पाहावा. यांनी 2 गोष्टी होतील, एक तर आपल्या कंपनीचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट देशाचा फायदा, कारण देशातला पैसा हा देशातच राहील नाही का? आता काय कराल? मला माझं मन सांगेल ते करेन. तुमच्या मनाला वाटलं तसं वागाल आणि नुकसान झालं तर? नुकसान नाही होणार, झालं तर फायदाच होईल. सिद्ध करून दाखवाल? येस सर. सर. हा सर. अमित. येस सर. पटेल तुझ्या समोर बसलेत.
मी त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी एका नवीन ट्रेनीला पाठवतो. ऑल द बेस्ट. सर प्लीज माझा ऐक. तुम्ही आधी हे डील क्रॅक करा आणि मग तुम्ही आलात की आपण निवांतपणे बाकी विषयांवर बोलूया. सर मला फोन या ऑफिसचा नियम आहे, वर्किंग आवर्स मध्ये फोन सायलेंट वर ठेवायचा असतो. मी लक्षात ठेवीन. सर प्लीज. फोन का उचलत नाहीये? सर तुमची ऑर्डर. थँक्यू. माल कधीपर्यंत पाठवाल? मी निघाला की लगेच तुम्हाला कळवतो. लेट करू नका प्लीज, अर्जंट आहे. शुअर मॅम, तुम्ही काळजीच करू नका, माल वेळेवर पोहोचेल. आणि महाजन सरांना माझ्याकडून थँक्यू सांगा. ओके. फोन वाजून गेले, अजून हिचा इंटरव्ह्यू नाही संपला. काय झालंय? फोन उचलत नाहीये, मेसेजला रिप्लाय नाही. आता हिला कॉन्टॅक्ट तरी कसा करायचा? इंटरव्ह्यूला कुठे गेली तेही माहित नाही. बिचारी मला सांगत होती तेव्हा मीच शहाणपणा करून नको म्हटलं. ही टूर आपल्या इथे 10 दिवसाची आहे. आता काही कंपनीज हीच टूर 8 दिवसात कंप्लीट करू शकतील असेही सांगतात. पण ज्या देशात तुम्ही जाताय तिथे बघण्यासारख्या इतक्या जागा आहेत की 10 दिवस जर तुम्ही राहिलात तर तुम्ही शांतपणे त्या सगळ्या जागा बघूही शकाल आणि एन्जॉय करू शकाल. आता अर्थातच तुम्ही इतक्या वर्षांपासून देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे क्लायंट आहात की मी वेगळं असं काही सांगण्याची गरजच नाहीये. पण तरी सुद्धा तुमची काहीही शंका असेल तर तुम्ही विचारा. अरे बाबा, नो डाऊट 10 डेजचं बुक करून टाक. नाही गेम सेजल. एक मिनिट, एक विचारू का? बोल ने. तुम्ही कधी अष्टविनायक यात्रेला गेलात का? नाही, माझ्या बिल्डिंग मधल्या सगळ्या मैत्रिणी जाऊन आल्या, पण मीच नाही गेले. हेलने तो वर्षमा एकच बार छुट्टी मिळते. आम्ही फॉरेनला जाते, बाकी तो टाइमच नाही मिळत. नाही, मी समजू शकते बिझी शेड्यूलमुळे तुम्हाला वेळही मिळत नसेल. असंच असतं, आपण बायकांना असतोच अशा. मनात ना कितीतरी गोष्टी करायच्या असतात, पण आपण करतो तेच जे आपल्या घरच्यांना, आपल्या नवऱ्याला आवडतं. बघा ना, लहानपणी आपण आपल्या आई वडिलांचं ऐकतो, लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं, आणि मग मुलं झाली की मग त्यांचंही मन मोडवत नाही आपल्याला. आपलं सगळ्यांवर इतकं प्रेम असतं ना की त्यांचं ऐकता ऐकता आपल्या मनातली इच्छा, आपल्या मनातली स्वप्न आपण मनातच ठेवतो, अगदी जपून. तुम्हाला माहिती आपण असं का वागतो? कारण लहानपणापासून अर्धवट राहिलेली ही स्वप्नच आपल्याला सांगत असतात, कधी ना कधी ती नक्की पूर्ण होती. आता हेच बघा ना, लहानपणापासून ना माझे वडील कायम मला फॉरेन टूरवर घेऊन जातात, पण माझी इच्छा आहे की मला गणपतीपुळे बघायचंय, आणि ही इच्छा मी माझ्या मनात अगदी जपून ठेवली आहे. खरं बोलला बघा तुम्ही, खरं बोलला. म्हणून तर मी माझ्या छोकरीला सांगितलं, तुला जे पण काय मनाला वाटतं ना, तुला जे काय करावं असं वाटतं ना, ते लग्न आधी करून घे. इथे असेपर्यंत मन मारून जगू नको. लग्न झाल्यावर काय, जिंदगीभर मन मारूनच जगावं लागणार. એટલે તું ઇતકી વરસ મારા જોડે મન માरून સંસાર કરે છે? ના ના, મારી વાત નથી. એવું જ છે, આવું નથી. એવું જ છે. સચ્ચી આવું નથી. आज मला कळला की मी एक 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 फेल राजबंड आहे. 20 वर्ष माझ्या बायकोच्या मनामध्ये काय चाललंय ते मला कळलंच नाही. सरस, अँड थँक्स टू यू, तुम्ही મને जाणीव करून दिली. ओजी सांगलो ना मारी बात. ओजी मॅम तुम्ही सुनो. प्रामाणिकपणे एखाद्या गिऱ्हाईकाला कसं गमवायचं याचं उत्तम प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलं. मी तुम्हाला म्हणाले होते सर, मी नेहमी माझ्या मनाचं ऐकते. तुम्ही तुमच्या मनाचं ऐकूनच मला ही संधी दिलीत ना आज.
सर खरं म्हणजे माझंच चुकलं. मी अगोदर हिला पाठवलं ते. सर मी कल्पेश भाईंना परत घेऊन येतो, पण तुम्ही हिला आधी बाहेर काढा. अहो लाखाचे 12,000 करणारी बाई आहे ही. मॅडम जा तुम्ही जा. काय शेअर लिहिली तुम्ही याच्यावर? अहो तुमच्या कामाचं नाहीये कदम ते. नाहीये. तर मला हा जॉब नाही मिळाला तरी चालेल, पण अगदी प्रामाणिकपणे मी ही टूर विकण्याचा प्रयत्न केला. याचा झाला तर फायदाच होईल. ते नक्की परत येतील. शक्यच नाही. आतापर्यंत ते दोघेही याच बिल्डिंग मधल्या 4थ्या मजल्यावरच्या भाटे ट्रॅव्हल्स मध्ये पोहोचलेही असतील. त्यांचे एक्झिक्युटिव्ह वाटच बघत असतात की कोण यांच्या ऑफिस मधनं जातंय आणि आपल्या तावडीत सापडतंय ते. आय एम सॉरी सर, मी उगाच यांच्यावर विश्वास टाकला. मॅडम तुमचा इंटरव्ह्यू झाला, जा तुम्ही निघा. अरे नमस्ते अविनाश भाई. नमस्ते. अरे पटेल साहेब, सॉरी, आमच्या या नवीन एक्झिक्युटिव्हमुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. अरे तुम्ही कशाला सॉरी बोलते, मीच सॉरी बोलायला आले मॅडमने. आय एम सॉरी मॅडम, मी मनामध्ये जे आलो ते बोललो. नाही नाही, सॉरी तर मी म्हणायला पाहिजे. मी तुमच्या दोघांमध्ये भांडणं लावली. आय एम रिअली सॉरी. झगडा झाला, पण आता कधीच झगडा होणार नाही याची गॅरंटी पण मिळाली. सर हे मॅडम एकदम बराबर बोलत्या. आपण जेंट्स लोकच लेडीजने कधी समजून घेत नाही. नाही सर, उलट आमच्या बायकांचंच असं होतं ना की आमच्या मनात काही असेल ना तर ते आम्ही कधीच बोलून दाखवत नाही. आणि कायम समोरच्या माणसांकडून आम्ही हे एक्सपेक्ट करतो की आम्ही न सांगता त्याला आमच्या मनातलं कळलं पाहिजे. एटलीस्ट मी आजपासून ठरवून टाकलंय की माझ्या मनामधल्या सगळ्या इच्छा यांनाच सांगून टाकणार. आणि ये टाइम अष्टविनायक यात्रा. हा, बुकिंग आजच करून टाका, आत्ताच. महेश, अरे ही सुहासची बाईक आहे ना? मग काय तुझ्या गॅरेज मध्ये दिली होती रिपेअरिंगला? अरे नाही रे, मस्त बाईक आहे. सुहासला विकायची होती, म्हटलं मलाच दे. सुहासनी बाईक विकली? हो. का? अरे पैशांची गरज होती त्याला. अरे त्याच्या मित्राचं कोणीतरी ऍडमिट होता बोलला, सिरियस होता, म्हणून घाईत आला माझ्या गॅरेजवर. त्याला मदत म्हणून घेतली. अरे पण हे सगळं तुला कसं माहित नाही? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही आता बाहेर जे काही केलं त्याने मी खुश झालोय. हेच म्हणतोय मी. आज कल्पेश भाई आमचे जुने क्लायंट आहेत म्हणून परत आले. नाही, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुमच्या या गोष्टीमुळे मी खुश झालोय, बरोबर आहे ते. बरोबर आहे. नाही बरोबर आहे. म्हणजे तशा हुशार आहेत ह्या, नाहीतर ते कशाला परत आले असते ना. शिक्षा भोगावी लागेल तुम्हाला आता. भोगावीच लागेल. पटेल बाईंना तुम्ही अष्टविनायकच्या यात्रेला पाठवताय ना, आता त्यांना पॅरिसलाही पाठवा लागेल, आणि तेही तुम्हीच पाठवणार. म्हणजे पटेल बाईंना तुम्ही अष्टविनायकच्या यात्रेला पाठवताय ना, आता त्यांना पॅरिसलाही पाठवा लागेल, आणि तेही तुम्हीच पाठवणार. म्हणजे म्हणजे देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून आजपासून तुम्ही या कंपनीत जॉईन झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. सर माझं प्लीज ऐकून घ्याल मग. सॉरी. पगाराचं आपलं बोलायचं राहील, बोलून घेऊया. सर 25,000. 25,000 रुपये तुम्हाला पगार देईन मी. 2% कमिशन देईन प्रत्येक डील मागे. सर 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 प्लीज माझं ऐकून घ्या. नाही, मला माहिती आहे की हा पगार सुरुवातीला खूप कमी वाटेल तुम्हाला, पण वर्षाच्या अखेरीस जेव्हा तुम्ही त्याचा हिशोब कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पगारापेक्षा सुद्धा जास्त पैसे कमिशन मधनं कमवले. अँड आय थिंक इट्स अ बेस्ट डील. आणि मी आशा करतो की देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या प्रगतीमध्ये तुमचा अत्यंत मोलाचा वाटा असेल. आता फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्हाला याआधी जे सांगण्यात आलं तो एक बॉन्ड तुम्हाला साईन करायचा आहे. या कंपनीत जोपर्यंत तुम्ही काम करताय तोपर्यंत तुम्हाला लग्न करता येणार नाही. इज दॅट क्लिअर? अहो ठरवा ठरवा लवकर.
अहो नाही तर नाही, ठीक आहे ना. लग्न जर जमलं असेल ना तर सांगून टाका, उगाच नंतर गोंधळ नको. सर सर मला तेच. घ्या घ्या फोन घ्या. मगाचपासून तुमचा फोन वाचाय, कोणाला तरी महत्वाचं बोलायचं असेल. घ्या घ्या फोन घ्या. आले. हॅलो. आदिती कुठे आहेस तू? केव्हापासून फोन करतोय? सॉरी, जरा इंटरव्ह्यू मध्ये होते. बोल ना. सगळं संपलंय का आदिती? सुहासनी माझ्यासाठी बाईक विकली. अगं आपलं लग्न झाल्यापासून तू सगळं सोडून माझ्या बरोबर आलीस आणि मी तुला काय दिलं? जे काय झालं नक्की? आज माझ्यामुळे अण्णांना आपलं घर विकावं लागतंय, सुहासला बाईक विकावी लागली. उद्या उद्या माझ्यामुळेच ना आपण रस्त्यावर येऊ आदिती. मला माझ्या बाबतीत काहीच चांगलं का घडत नाहीये आदिती? मी संपलोय का? संपलोय. जय ऐक ऐक. हॅलो. हे बघ, तू प्लीज शांत हो आधी. मी एक काम करू, मी लगेच तुला 2 मिनिटात फोन करू, चालेल? हा ठीक आहे. मी बॉन्ड साईन करायला तयार आहे.